बीडमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत आणि त्याच वेळी शिक्षक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। रस्त्यावर उतरलेत, जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, अजित पवार बीड दौऱ्यावर आलेले आहेत, मात्र आता हे शिक्षक रस्त्यावर उतरल्याचं कळतंय। काय त्यांच्या मागण्यात, काय नेमकं कारण? अजितदादा हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताफा पुढे जात असताना जे आंदोलक गेल्या 9 दिवसापासून आंदोलनासाठी बसलेले आहेत। अनुदानित विनाअनुदानित ज्या आश्रमशाळा आहेत, शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळा, या शाळेतील शिक्षकांना अनुदान मिळावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर धनंजय नागरगोजे या शिक्षकानं आत्महत्या केलेली होती, त्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला देखील 50 लाख रुपयाची मदत मिळावी आणि एकूणच त्यांच्या ज्या शिक्षकांच्या मागण्या आहेत, गेल्या 20 वर्षापासून अनुदान सरकारनं दिलेलं नाही, त्यामुळे अनुदान द्यावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांनी अजितदादा यांचा ताफा अडवायचा प्रयत्न केला, गाडी देखील अडवायची प्रयत्न केली। रस्त्यावरती महिलासह इतर जे शिक्षक आहेत ते देखील रस्त्यावरती उतरले होते, मात्र पोलिसांनी वेळीच अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र अजितदादा या ठिकाणी आल्यानंतर हे शिक्षक देखील आक्रमक झाले। तर राज्यभरातून जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे नेमकं आता या शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकार काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं सुरेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमध्ये हे शिक्षक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आज बीडमध्ये अजित पवार यांचा दौरा आहे आणि त्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या शिक्षकांनी केला असल्याचं पाहायला मिळते। मात्र पोलिसांनी या शिक्षकांना किंवा या आंदोलकांना वेळीच अडवलं। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या शिक्षकांकडून करण्यात आलाय। गेल्या 9 दिवसांपासून या शिक्षकांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या मागण्या घेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि त्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या शिक्षकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवलं। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, नेमक्या काय मागण्या आहेत या शिक्षकांच्या? शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे हे शिक्षक आणि शिक्षकेतर सर्व कर्मचारी आहेत। राज्यभरातून जवळपास 165 ज्या निवासी आश्रमशाळा आहेत त्याचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि गेल्या 9 दिवसापासून यांचं हे उपोषण सुरू आहे। उपोषणाची सरकार दखल घेत नाही आणि गेल्या 20 वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं, अनुदान दिलं गेलं नाही असा संताप देखील यांनी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर बोलत असताना अजितदादांनी जर आमच्या आंदोलनाची भेट घेतली नाही तर आम्ही तीव्र आणि आक्रमक आंदोलन करू असा इशारा देखील यांनी दिलेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून अजितदादा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरून जात असताना हे जे काही सगळे शिक्षक आहेत त्यामध्ये महिला कर्मचारी, महिला शिक्षक देखील आहेत, त्यांनी देखील रस्त्यावरती अजितदादा यांचा ताफा आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस प्रशासन या ठिकाणी असल्या कारणानं त्यांना अडवलं। मात्र तीव्र अशी घोषणाबाजी देखील केली जात होती। अजितदादा त्याचबरोबर पंकजाताई यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी देखील मागणी केली जाते आणि गेल्या 20 वर्षापासून विना अनुदानित तत्वावरती हे सर्व शिक्षक काम करतात। एकही रुपया शासनानं दिलेला नाही। यामध्ये धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकाने, बीडमधील शिक्षकाने भावनिक पोस्ट लिहून आत्महत्या केली होती आणि त्यानंतर हे सर्व शिक्षक आक्रमक झालेले आहेत। तशाच पद्धतीने आम्हाला देखील आत्महत्येचं पाऊल उचलावा का असा देखील संतप्त सवाल या शिक्षकांनी उपस्थित केला। त्यामुळे या संदर्भात या शिक्षकाच्या प्रश्नाच्या संदर्भात आता सरकार कशा पद्धतीनं भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज बीडमध्ये शिक्षक आक्रमक झालेले पाहायला मिळाले।